नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण IMP अशा नियुक्त्या डिस्कस करणार आहे. आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, वर्तमानमधील महाराष्ट्राचे 20व्या क्रमांकाचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर एकनाथ शिंदे मित्रांनो वर्तमानमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत. वर्तमानमध्ये महाराष्ट्राचे आपल्या 23व्या क्रमांकाचे राज्यपाल कोण आहेत? कितव्या 23वे राज्यपाल कोण आहेत? तर रमेश बैस मित्रांनो 23व्या क्रमांकाचे राज्यपाल आहेत. वर्तमानमधील मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कोण आहेत? तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन्ही पण बघा या ठिकाणी उपमुख्यमंत्री आहेत बघा. नेक्स्ट बघा, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे कितवे मुख्यमंत्री होते? तर लक्षात ठेवायचे 17वे मुख्यमंत्री होते. लक्षात ठेवायचे 17वे. आणि 28वे विरोधी पक्ष नेते होते महाराष्ट्राच्या विधानसभेचे. महाराष्ट्राचे बघा हे 9वे उपमुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत? तर करेक्ट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक डी, नीलम गोरे या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर बघा. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राहुल नार्वेकर याचं करेक्ट आन्सर लक्षात ठेवायचं आहे राहुल नार्वेकर. वर्तमानमध्ये महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती कोण आहे? तर नीलम गोरे मित्रांनो या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर राहुल नार्वेकर यांची बघा उपसभापती म्हणून या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे. कोण? राहुल नार्वेकर. पुढचा प्रश्न आहे बघा, वर्तमानमध्ये महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह नेते कोण आहेत? कोण? सभागृह नेते तर एकनाथ शिंदे मित्रांनो या ठिकाणी करेक्ट आन्सर बघा. कोण आहेत? एकनाथ शिंदे. पुढचा प्रश्न आहे, वर्तमानमध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृह नेते कोण आहेत? तर देवेंद्र फडणवीस मित्रांनो वर्तमानमध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृह नेते आहेत. कोण? देवेंद्र फडणवीस. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह उपनेते कोण आहेत? देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार. वरील पैकी दोन्ही आपलं करेक्ट आन्सर आहे. मुलीसाठी बघा, तुम्ही जर पोलीस भरतीच्या पेपरला क्वालिफाय झाले असाल तर लवकरात लवकर बघा चालू घडामोडी घेऊन टाका. यामध्ये तुम्हाला GK सुद्धा भेटणार आहे वन लाईनर रिव्हिजनसाठी. त्याचबरोबर चालू घडामोडी सुद्धा भेटणार आहेत 149 रुपयाला. आपला फोनपे गुगल पे नंबर बघा, तुम्ही डायरेक्ट याला 149 रुपये सेंड करू शकता आणि लगेच तुम्हाला ह्या PDF व्हॉट्सअपला ह्याच नंबरला मिळून जातील. किंवा हा जो काही QR कोड आहे हा स्कॅन करून सुद्धा बघा तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करता येणार आहे. मित्रांनो चालू घडामोडी लवकर घ्या, कारण की हा टर्निंग पॉईंट असणार आहे. यावरच बघा आपले प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहे. बाकी गणित बुद्धिमत्ता हे आपलं सगळं रिव्हिजननुसार चालू असतं, परंतु चालू घडामोडी चेंज होत असतात. त्यामुळे लवकरात लवकर बघा 149 रुपयाला आपल्याला ह्या नोट्स मिळून जाणार आहेत. लवकरात लवकर घेऊन टाका. नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण IMP असे जे काही चालू घडामोडी असतील आणि GK असेल बघा ते सर्व या ठिकाणी डिस्कस करणार आहे. आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा, महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोण आहेत? अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 धनंजय मुंडे. लक्षात ठेवा कृषी मंत्री कोण आहेत? धनंजय मुंडे. तसेच आपण इतरला सुद्धा या ठिकाणी जे काही मंत्री बघा त्यांना रिव्हिजन मारूयात. दादाजी दगडू भुसे हे कोण आहेत बघा? सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत बघा. त्याच्यानंतर बघा संजय दुलीचंद राठोड हे मृदा आणि जलसंधारण मंत्री आहेत बघा. धनंजय पंडितराव मुंडे हे कोण आहेत बघा? कृषी मंत्री आहेत. सुरेश भाऊ दगडू खाडे कोण आहेत बघा? हे कामगार मंत्री आहेत मित्रांनो. संदीपान आसाराम भुमरे हे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री आहेत बघा. त्याच्यानंतर आहे बघा मित्रांनो उदय रवींद्र सावंत हे कोण आहेत बघा? उद्योग मंत्री आहेत. तानाजी जयवंत सावंत सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आहेत. रवींद्र दत्तात्रय चव्हाण हे कोण आहेत बघा? सार्वजनिक बांधकाम हे मंत्री आहेत. त्याच्यानंतर बघा अब्दुल सत्तार हे अल्पसंख्याक विकास आणि अवकाफ पणन मंत्री आहेत बघा. त्याच्यानंतर दीपक वसंतराव केसरकर हे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री आहेत. त्याच्यानंतर बघा धर्मराव बाबा भगवंतराव आत्राम हे कोण आहेत बघा? अन्न आणि औषध प्रशासन मंत्री आहेत. अतुल मोरेश्वर सावे हे कोण बघा मित्रांनो? गृहनिर्माण आहेत बघा. त्याचबरोबर इतर मागासवर्ग आणि बहुजन कल्याण मंत्री. शंभूराज शिवाजीराव देसाई हे मित्रांनो राज्य उत्पादन शुल्क मंत्री आहेत. कुमारी आदिती सुनील तटकरे महिला आणि बालविकास मंत्री आहेत. मंगलप्रभात लोढा हे कोण आहेत बघा? कौशल्य विकास आणि उद्योजकता नाविन्यता मंत्री आहेत पहा. अनिल पाटील कोण आहेत मित्रांनो? तर हे मदत पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहेत. मित्रांनो आपण आपल्या महाराष्ट्राचे बघितले तर भारताचे कृषी मंत्री कोण आहेत? अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. त्याचं करेक्ट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक 1 शिवराज सिंह चौहान. मित्रांनो भारताचे कृषी मंत्री कोण आहेत? शिवराज सिंह चौहान हे आहेत. भारताचे राष्ट्रपती कोण आहेत मित्रांनो? द्रौपदी मुर्मू आहेत. हे पण लक्षात ठेवा, पेपरला विचारण्याची दाट शक्यता आहे. त्याचप्रकारे उपराष्ट्रपती मित्रांनो जगदीश धनखड. लक्षात ठेवायचं आहे. भारताचे पंतप्रधान बघा आत्ताच झालेले नरेंद्र मोदी बघा. अमित शहा गृहमंत्री आहेत. राजनाथ सिंग मित्रांनो
संरक्षण मंत्री आहेत बघा, एक मार्काला विचारलं जाऊ शकतं पोलीस भरतीला. निर्मला सीतारामन मित्रांनो ह्या कोण आहेत? अर्थमंत्री आहेत. एस जयशंकर मित्रांनो हे परराष्ट्र मंत्री आहेत बघा. धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री आहेत. शिवराज सिंग चौहान आताच पाहिलं मित्रांनो कृषी मंत्री आहे. मनोहरलाल खट्टर बघा हे ऊर्जा मंत्री आहेत. कोण? ऊर्जा मंत्री. त्याचप्रकारे मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि इथून पुढचे जे काही पेपर असेल किंवा जे काही करंट अफेअर असेल ते जर पाहायचं असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच ऑन करा आणि या व्हिडिओला नक्की एक लाईक करा. आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त 500 लाईक आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय सेनाचे जे काही प्रमुख आहेत CDS ते कोण आहेत? तर अनिल चव्हाण आहेत. लक्षात ठेवा. भूदल प्रमुख जर विचारले तर उपेंद्र द्विवेदी बघा. लक्षात ठेवा उपेंद्र द्विवेदी. वायुदल प्रमुख आहेत बघा विवेक राम चौधरी. नौदल प्रमुख आहेत बघा दिनेश कुमार त्रिपाठी. हे सगळे पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत, वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा. पुढचा प्रश्न सुद्धा पोलीस भरतीला भरपूर वेळा रिपीट झालेला आहे. 50वे सरन्यायाधीश कोण आहेत? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर DY चंद्रचूड मित्रांनो हे 50वे कोण आहेत बघा सरन्यायाधीश आहेत. लक्षात ठेवा DY चंद्रचूड. मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 26 जानेवारी 1950ला झालेली बघा. 47वे सरन्यायाधीश कोण होते बघा? महाराष्ट्रामधले होते ते शरद अरविंद बोबडे. त्याच्यानंतर 48वे होते बघा NV रमन्ना. 49वे होते उदय उमेश ललित. त्याच्यानंतर 50वे होते बघा आत्ताचे 50वे कोण आहेत? DY चंद्रचूड. हे सुद्धा पॉईंटमध्ये नेऊन ठेवा, 100% पेपरला विचारलं जाऊ शकतं. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झालेली? अतिशय महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो. तर महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक लक्षात ठेवायचं बघा यांची नियुक्ती करण्यात आली बघा. महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर विरोधी पक्षनेते म्हणून विजय नामदेव वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर देवेंद्र कुमार उपाध्याय आपलं करेक्ट आन्सर आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे देवेंद्र कुमार उपाध्याय. महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर सुजाता सैनिक यांची नियुक्ती मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्य सचिव म्हणून करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर रश्मी शुक्ला हे बघा आपल्या महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आहेत. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त कोण आहेत? त्याचा करेक्ट आन्सर बघा उर्विंदर पाल सिंग मदान. हे कोण आहेत बघा राज्य निवडणूक आयोगचे आयुक्त आहेत बघा. कोण आहेत? उर्विंदर पाल सिंग. नेक्स्ट पहा महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत? तर रुपाली चाकणकर ह्या काय आहेत बघा महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत रजनीश सेठ. लक्षात ठेवायचं आपला रजनीश सेठ हे आपलं बरोबर उत्तर आहे. गृह व्यवहार कायदा आणि न्याय व्यवस्था जलसंसाधने मंत्रालय कोणाकडे आहे? तर हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मित्रांनो. लक्षात ठेवा महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत? तर देवेंद्र फडणवीस हे आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर छगन भुजबळ हे याचे मंत्री आहेत. कोण आहेत? छगन भुजबळ. महसूल पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? राधाकृष्ण विखे पाटील आहेत. कोण आहेत पहा? राधाकृष्ण विखे पाटील हे आहेत. सहकार मंत्रालयाचे मंत्रिपद कोणाकडे सोपवण्यात आलं आहे? सहकार मंत्रालयाचे तर दिलीप वळसे पाटील याचं करेक्ट आन्सर बघा. सहकार मंत्रालयाचं मंत्रिपद दिलीप वळसे पाटील. वन विभाग आणि सांस्कृतिक घडामोडी आणि मत्स्य व्यवसाय हा कोणाकडे आहे? तर सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आहे. कोणाकडे? सुधीर मुनगंटीवार. पुढचा प्रश्न मित्रांनो आदिवासी विकास मंत्रालयाचं मंत्रिपद कोणाकडे आहे? तर विजय कुमार गावित यांच्याकडे बघा. लक्षात ठेवायचे विजय कुमार गावित. महाराष्ट्र राज्यामधील शेती मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर धनंजय मुंडे. लक्षात ठेवायचे धनंजय मुंडे. वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाचे मंत्रिपद कोणाकडे देण्यात आलेलं आहे? तर हसन मुश्रीफ यांच्याकडेही देण्यात आलेलं आहे. कोणाकडे? हसन मुश्रीफ. ग्रामीण विकास आणि पर्यटन मंत्रालयाचं जे काही मंत्रिपद हे कोणाकडे आहे? तर गिरीश महाजन यांच्याकडे मित्रांनो. लक्षात ठेवायचं ग्रामीण विकास आणि पर्यटन मंत्रालयाचं मंत्रिपद गिरीश महाजन यांच्याकडे आहे. पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्रालयाचं जे काही मंत्रिपद हे गुलाब रघुनाथ पाटील यांच्याकडे आहे. लक्षात ठेवा पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्रालयाचं जे काही मंत्रिपद गुलाब रघुनाथ पाटील यांच्याकडे. अन्न आणि औषध प्रशासनाचं मंत्रिपद कोणाकडे देण्यात आलेलं आहे? धर्मराव बाबा भगवंतराव आत्राम यांच्याकडे आहे. आणि मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि असे जीके आणि चालू घडामोडी पाहायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच ऑन करा.
महिला आणि बालविकास मंत्रालयाचं जे काही मंत्रिपद आहे हे कोणाकडे देण्यात आलं आहे, तर आदिती सुनील तटकरे यांच्याकडे देण्यात आलं. लक्षात ठेवायचं आहे, आदिती सुनील तटकरे. मृदा आणि जलसंधारण मंत्रालयाचं मंत्रिपद हे कोणाकडे देण्यात आलेलं आहे, तर संजय राठोड यांच्याकडे देण्यात आलेलं आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे, संजय राठोड. पुढचा प्रश्न आहे बघा, सर्व मंत्रालयाचं मंत्रिपद हे कोणाकडे सोपवण्यात आलेलं आहे, सुरेश खाडे. रोजगार हमी आणि फलाचे उत्पादन हे जे काही मंत्रालय बघा हे कोणाकडे आहे, तर संदीपानराव भुमरे यांच्याकडे हे देण्यात आलेलं आहे. उद्योग मंत्रालयाचं मंत्रिपद हे कोणाकडे मित्रांनो, तर छगन भुजबळ यांच्याकडे हे आहे. अल्पसंख्याक विकास आणि औकाफ मंत्रालयाचं मंत्रिपद हे कोणाकडे आहे, तर अब्दुल सत्तार यांच्याकडे मित्रांनो हे आहे. कोणाकडे, अब्दुल सत्तार यांच्याकडे.